नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। अत्यंत आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 20,000 रुपयाचा बोनस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होते, ते म्हणजे त्या बोनस विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर आता पैसे जमा होणार आहेत। ते कशाचे आहेत, कोणती ती योजना आहे, कोणत्या उत्पादक शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, संपूर्ण माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। आपल्या YouTube चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। तर यामध्ये निधीकृत शेतकऱ्यांनाच याची लाभ मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट आधार संलग्न बँकेमध्ये आता हे पैसे पडणार आहेत। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। यामध्ये निधीकृत शेतकऱ्यांना धान्य उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। धान्य उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 20,000 रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे ते त्यांना भेटणार आहे। ते जर मित्रांनो तुम्हाला जर धान्य उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। तुम्हाला आता हेक्टरी 20,000 रुपयाचं अर्थसहाय्य भेटणार आहे अशी प्रतीक्षित होते त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धान्य उत्पादक अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी प्रोत्साहनपर 20,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे आणि वास्तविक राज्यात ई-पीक पाहणी ॲपमध्ये अद्यापही शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या। त्यावेळेस तर सर्व्हर नेटवर्क या समस्या शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या होत्या आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट आता 20,000 रुपयाचा अर्थसहाय्य थेट आता जमा करण्यात येणार आहे। थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि हे अर्थसहाय्य आहे ते आधार संलग्न बँकेमध्येच पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की अनेक योजनेचे पैसे या आधार संलग्न बँकेमध्येच पडतात। तर अशा पद्धतीने हे पैसे जमा होणार आहेत। धन्यवाद। तर आपल्या योजनाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करू शकता।